डीवायएसपी अंजना कृष्णा आणि अजितदादा पवार यांच्यातल्या वादानंतर महाराष्ट्राला सतत एक प्रश्न छळतोय। नेत्यांशी वाद करणाऱ्या अधिकाऱ्यांचं होतंय तरी काय? तर मित्रांनो, पाहूया सविस्तर या रिपोर्ट मधून। नमस्कार, मी समाधान पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। आज आपण अतिशय एका गंभीर विषयावर बोलणार आहोत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला आयपीएस अंजना कृष्णा यांना फोनवरून धमकावल्याचा व्हिडिओ कॉल सध्या जोरदार व्हायरल झाला। या प्रकरणावर सर्व स्तरामधून टीका केली जात आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी तर थेट मागणी केली, अजित पवार यांच्यावर एफआयआर दाखल करा, असं पत्रकारांशी बोलताना दामनिया म्हणाल्या। कारण सोपं होतं, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कामात अडथळा आणला तर हा गुन्हा करता येतो, पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल हा प्रकार बाहेर आला म्हणून आपल्याला समजला। अजून असे किती अधिकारी असतील जे रोज अशा राजकीय दबावाला सामोरे जात असतील? नेत्यांच्या आदेशाला मानलं नाही तर गडचिरोलीला बदली हा डायलॉग आपल्याकडे नवा नाही। हा डायलॉग म्हणजे जणू शिवी दिल्यासारखंच वाटतंय। प्रामाणिक अधिकाऱ्यांचं काय होतंय हे आपण सगळेच जाणतो। याचं सर्वात मोठं उदाहरण महाराष्ट्राला माहिती आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच नाव येतं, ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे। 20 वर्षांच्या सेवेमध्ये त्यांच्या तब्बल 24 बदल्या झालेल्या आहेत। कारण काय? तर त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात कडक पावले उचलली, टेबलाखाली मिळणारे पैसे बंद केले, अव्यवस्था आणि शिस्तभंग सहन केलं नाही। हे विशेषतः म्हणजे तुकाराम मुंढेंचं होतं। म्हणूनच सामान्य लोकांना ते आवडतात, पण राजकारणी लोकांना मुंढे कधीच पटलेलं नाही। कारण तुकाराम मुंढेंचं शिस्त, कडकपणा, काम करण्याची शैली ही सातत्यानं राजकारणी लोकांच्या विरोधात असते। अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना एका जागी टिकून ठेवलं जात नाही, काही महिन्यात किंवा वर्षभरात त्यांची बदली केली जाते। हीच खरी सिस्टीम आहे। जो कायद्याने चालतो त्याला फिरवलं जातं। आता अंजना कृष्णा यांच्याबद्दलही हेच घडलेलं आहे। अजित पवार फोनवरून थेट म्हणाले होते, डेप्युटी सीएम बोल रहा हूं, आप पर एक्शन लूंगा, माझा चेहरा पाहायचा का? एवढं डेअरिंग आहे का? अशा शब्दामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलले। त्यामुळे ते कोणत्या व्यवस्थेत होते असा सवाल आणि ठिपका मात्र महाराष्ट्र उमटत आहे। हे शब्द दाखवत आहे की प्रामाणिक अधिकारी सत्ताधाऱ्यांना कसे नडतात। मित्रांनो, आता प्रश्न पडला पाहिजे, अधिकाऱ्यांना सतत दबावाखाली काम करायला लावणं योग्य आहे का, की प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणं व त्यांना शिक्षा दिली जात असेल हे योग्य आहे का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। धन्यवाद। जय महाराष्ट्र।